गया था एक्स स्क्वायर अपॉन वाई जेड। तो ऐसे सवालों को करने के लिए देखिए, एक तो बेसिक ट्रिक है, एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का, दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए, 5000 लौटे दिख जाना चाहिए। ये 4000 के लिए मैं यहाँ पे नहीं खड़ा हूँ, पूरा साल मेहनत करता हूँ आपके लिए बेटा। ऐसा नहीं चलेगा, ऐसा नहीं चलेगा। लाइक ठोकी, दबा के लाइक ठोकिए। यहाँ पे देखिए, ऐसा क्वेश्चन चुटकी बजाते ही सॉल्व करना सिखा देता हूँ। So there are different types of equation. ठीक है? Why we say equation? Because we are equating some left hand side with some right hand side. This left hand side is called as LHS. It is called RHS, and there is something equal sign between them. So it is regarded as equation. Okay? But what is meant by linear? So we can say this term. याला इक्वेशन काय म्हणतो आपण किंवा लिनियर काय म्हणतो? हे जे आपण गोष्टी बनलेल्या आहेत ते कशाचे बनलेले आहेत? देयर आर सम नंबर्स. कॅन यू सी दॅट? झेड आहे. देयर आर सम नंबर्स अँड देयर आर सम लेटर्स. दॅट लेटर्स आर एक्स वाय झेड आर कॉल्ड ॲज व्हेरिएबल्स. त्यांना आपण काय म्हणतो रे? व्हेरिएबल्स म्हणतो. काय म्हणतो? व्हेरिएबल्स. आणि जे नंबर असतो त्यांना आपण काय म्हणतो? कॉन्स्टंट्स म्हणतो. और वी टर्म देम एज अ कोएफिशिएंट्स. त्यांना आपण काय म्हणतो रे? एकतर कोएफिशिएंट्स म्हणतो, नाही तर कॉन्स्टंट्स म्हणतो. सो द व्हॅल्यू ऑफ द टर्म्स और द लेटर्स विच वी डोंट नो दे आर कॉल्ड एज व्हेरिएबल्स, अँड द लेटर्स विच ऑफ विच वी नो द व्हॅल्यूज. असे लेटर ज्यांची आपल्याला काहीतरी व्हॅल्यू माहिती असते त्यांना आपण काय बोलतो? काय बोलतो? कांस्टेंट. क्वेश्चन आप देखिए आगे. और भैया यहाँ धांसू सर आपके साथ बेहतरीन ढंग से लगे हुए हैं, पेन और कॉपी लेकर के नोट करते रहो दोस्त. सर अगले क्वेश्चन पे आप पहुंचिए. अगले क्वेश्चन पे मैं चलता हूँ. देखिए, बहुत एनर्जी लेवल सर की देखो, आशीर्वाद से एकदम लल्लन टॉप क्वेश्चन था भैया. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. सो इफ आई राइट 4x plus 3y plus 5 equal to 0, what are the variables in this? Variables काय काय? So we can say that x and y, these are variables. And what are the coefficients? 4, 3, 5 are called as either coefficients or constant. Particularly 5 is called as constant. Okay? And 4 and 3 are called as coefficient. Coefficient हे असे नंबर असतात जे व्हेरिएबलला चिपकलेले असतात. So what is meant by चिपकले? They are multiplied to some व्हेरिएबल्स. हे शिकवलेलं आहे आपण ऑलरेडी. ठीक आहे? कोएफिशिएंट जे व्हेरिएबल लागून जे काही दिसेल त्याला काय म्हणायचं आहे? कोएफिशिएंट म्हणायचं आहे. बरोबर आहे? टेल मी द कोएफिशिएंट ऑफ कोएफिशिएंट्स हियर. व्हेरिएबल कोणता आहे? सगळ्यात पहिले व्हेरिएबल शोधायचा कोएफिशिएंट सापडण्यासाठी. विच इज द व्हेरिएबल? सो व्हॉट इज द कोएफिशिएंट ऑफ x? 2. हियर विच इज द व्हेरिएबल? x. व्हॉट इज इट्स कोएफिशिएंट? काय लागलं की त्याला? 1. Here, what is the coefficient of x? What is the coefficient of x? 3. What is the coefficient of y? 5. How many variables are there in this equation? How many variables are there in this equation? How many variables are there? There are 3 variables, namely x, y and z. What are the coefficient? What is the coefficient of x square? त्याला लागून काय? What is the coefficient of y? -2. It is a -2. मायनसला विसरायचं. कोण आहे? -2. What is the coefficient of z? 1. Understood? हे समजतंय सगळ्यांना? बट आता हे ते इक्वेशन झाले. There are some variables, there are some coefficients, there are some number which are constant. What is constant number here? What is constant number here? You can see 5 दिसतोय. What is constant here? आहे का? Z ला constant बनणार का? There is no constant. Any constant here? कोणता आहे? 5. ओके, +5 आहे. ठीक आहे. constant variable आणि coefficient. But what exactly mean by linear? When it is referred to the power of the equation, or power of the variable. आता सगळ्यात पहिले जर तुम्हाला लिनियर आहे का क्वाड्रेटिक आहे का क्यूबिक हे जर समजायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला व्हेरिएबल बघायला लागेल. आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर काय दिसतंय? व्हॉट यू कॅन सी डोक्यावर? कोणाच्या? माझ्या, तुमच्या, कॉन्स्टंटच्या, कोणाच्या? व्हेरिएबलच्या. व्हेरिएबलच्या डोक्यावर किती दिसतोय?
कॅन यू सी समथिंग? नाही, दिसत नाही, बट देअर इज. कोण? मिस्टर इंडिया. अँड मिस्टर इंडिया इज 1. दिसत नाही पण काय आहे? 1. याच्या डोक्यावर किती आहे? याच्या डोक्यावर किती आहे? याच्या डोक्यावर 2 1 1. अच्छा, याच्या डोक्यावर 1. सो विच ऑफ दीज इक्वेशन्स आर लिनियर इक्वेशन्स? तर ज्या इन एनी इक्वेशन if the maximum power of variable is how much? 1. These equations are regarded as linear equation. असे सगळे इक्वेशन्स ज्याच्यात मॅक्सिमम पॉवर किती असेल? 1. कोणाची? व्हेरिएबलची. सो फर्स्ट लुक फॉर द व्हेरिएबल आणि त्याच्या डोक्यावर किती आहे मॅक्सिमम? 1. तर त्या इक्वेशनला काय म्हणायचं? लिनियर इक्वेशन. सो विच ऑफ दिस गिवन इक्वेशन इज नॉट अ लिनियर इक्वेशन? याच्यात किती मॅक्सिमम पॉवर? 1. व्हेरिएबल्स कोणते ते ओळखा. व्हेरिएबल्स काय आहेत? व्हेरिएबल काय आहे? दोघांची मॅक्सिमम पॉवर किती आहे? 1. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. येस, याच्यावर नंतर येऊ आपण. ठीक आहे, कीप दिस असाइड. याच्यावर मॅक्सिमम पॉवर. व्हेरिएबल कोणता आहे? मॅक्सिमम पॉवर. इज इट लिनियर? येस, इट इज लिनियर इक्वेशन. हियर एक्सची पॉवर किती आहे? वायची पॉवर किती आहे? झेडची पॉवर किती आहे? व्हॉट डू यू सी द मॅक्सिमम पॉवर? मॅक्सिमम पॉवर काय दिसते तुम्हाला इथे? दिसते 2. सर इकडे 1 1 आहे, पण मॅक्सिमम सगळ्यांमध्ये एक राजर आहे. किती त्याची? 2. कॅन वी से इट इज लिनियर? का? वाय नो? बिकॉज इट डोंट हॅव पॉवर 1. त्याची पॉवर किती आहे? 2. सो दिस इज कॉल्ड ॲज अ क्वाड्रॅटिक इक्वेशन. याला काय म्हणतात? क्वाड्रॅटिक. वाय क्वाड्रॅटिक? बिकॉज द मॅक्सिमम पॉवर इज, इफ आय से इक्वेशन x³ plus 3x² minus x equal to 0. What is the maximum power? What is the maximum power you see? 3. So is this a linear equation? No. What do you say? What we call it as a? 3 असल्यावर आपण याला म्हणतो क्यूबिक. 3 असल्यावर काय म्हणतो? क्यूबिक इक्वेशन म्हणतो. Guys, thank ये you सबसे so ज्यादा much. मैंने क्वेश्चन आपको करवाए सर, बच्चों का थे. मेरा धन्यवाद. सारा क्लास खोल के देख लीजिए. सीआई और साई का अड्डा 24x7 की टीम का हर एक क्वेश्चन एग्जाम में आया है. लाइक और शेयर बनता है महाकाल के आशीर्वाद से. ठोकी दबा के लाइक और शेयर. क्वेश्चन क्या था? मूलधन दे रखा था. मूलधन You get? So in this chapter we will specifically studied about the linear equations, and that too in how many variables? 2 variables. किती variables पाहिजे? Now tell me, is this a linear equation in 2 variables? Yes. Which are the variables? X and Y. Very good. Is this a linear equation in 2 variables? No. Why? Because There is only single variable called it x. Is this a linear equation? Yes. Why? Because there are 2 variables and their maximum power is what? 1. ठीक आहे. तर या चॅप्टर मध्ये जेवढे पण क्वेश्चन असतील आपण ते लिनियर इक्वेशन्स बद्दल. आणि किती व्हेरिएबल्स पाहिजे? 2 व्हेरिएबल्स. बरं, एक सांगा, जर 2 व्हेरिएबल्स आहेत, 2 अननोन्स आहेत, तर एका इक्वेशनने त्यांना सॉल्व्ह करू शकतो का रे आपण? की हे इक्वेशन देऊन दिलं, चला सांगा बरं पोरांना, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय? कॅन यू से दॅट? No. लगेच सांगू शकत नाही. जर 2 व्हेरिएबल असतील तर त्याच्यासाठी कंपल्सरी किती इक्वेशन दिलेले पाहिजे? 2 व्हेरिएबल्स. तर या चॅप्टरचा बेस असतोय. फॉर एनी क्वेश्चन यू सॉल्व यू मस्ट सी द 2 इक्वेशन शुड बी देअर. आणि नसतील तर त्यांना तयार करायचं. फॉर एक्झाम्पल मी जर म्हटलो x + y = 6 आणि x - y = so what are the values of x and y? तरी एकच दिलेलं असेल तर तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू सांगू शकता. मनाने घेऊन घ्या. किती असेल? अरे 3 2 घ्या, 3 3 घ्या, 2 4 घ्या, 4 2 घ्या, सगळं चालू शकतो. बरोबर. बट थोडं कॉम्प्लिकेशन करून टाकलं. कॅन यू से नाव? सांगू शकता ना तुम्ही? नाही. ठीक आहे, यू कॅन्ट टेल अस. सो त्यासाठी आपल्याला 2 व्हेरिएबल सॉल्व्ह करण्यासाठी किती इक्वेशन पाहिजे? कमीत कमी देअर मस्ट बी 2 इक्वेशन. तर पूर्ण चॅप्टर बनेल आहे. सो वी विल फर्स्ट से द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन.
जनरल म्हणा स्टँडर्ड म्हणा, स्टँडर्ड फॉर्म असेल का जनरल फॉर्म असेल. ठीक आहे, एवढं बेस कळायला आहे चॅप्टरचा. अजून चॅप्टर सुरू झालेला नाही. आपण फक्त सांगितलं चॅप्टरचं नाव एक्सप्लेन केलं मी तुम्हाला. व्हॉट इज मीन बाय लिनियर, ज्याची मॅक्सिमम पॉवर किती असते व्हेरिएबलची, व्हेरिएबलची पाहिजे. लुक ॲट द व्हेरिएबल्स. विच आर द व्हेरिएबल्स, एक्स आणि वाय. बघा यांच्याकडे चांगला डोळा लावून, चष्मा लावून बघा. बघताय? अच्छा, चष्मा नजर फक्त व्हेरिएबलवर. व्हॉट इज इट्स हायेस्ट पॉवर. एक्सच्या डोक्यात काय दिसतोय, एक्सच्या डोक्यात काय, ओंकार तू सांग. वायच्या डोक्यात काय, वन आहे. मग याला लिनियर इक्वेशन म्हणायचं. इतके तर नाही म्हणत होतो. सो मी ती विचारलं तुम्हाला, कोणाला बघायचं सगळ्यात पहिले, मला व्हेरिएबलला बघायचं आणि व्हेरिएबलच्या डोक्यावर काय चेक करायचं. ठीक आहे. अरे 2 3 स्क्वेअर याला मी नाही लिहू शकतो. ओके, माझी मर्जी. कळलंय का. सो दिस इज हाऊ वी आयडेंटिफाय वेदर द गिवन इक्वेशन इज लिनियर ऑर नॉट. हे मी तर काय पण लिहू शकतो. यू हॅव टू फोकस. माणसाने फोकस पाहिजे लाईफमध्ये. जर इक्वेशन आयडेंटिफाय करायचे असतील तर एक्स आणि वाय. कळलंय सगळ्यांना. सो लुक ॲट दिस. इज इट अ लिनियर नाव. येस. इथं मी काही पण लिहू, 3 स्क्वेअर लिहू का, एचा स्क्वेअर लिहू, काही पण. लुक ॲट द व्हेरिएबल्स ऑन. चल टेल मी व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स हियर. व्हॉट इज द कोएफिशियंट ऑफ एक्स. कोएफिशियंट म्हणजे काय, एक्सला चिटकलेलं जे काय असेल त्याला काय म्हणायचं, एक्स म्हणजे व्हेरिएबल. व्हेरिएबलला चिटकून जे काय असेल त्याला आपण काय म्हणतो, कोएफिशियंट म्हणतो. बस बरोबर की नाही. ओंकार तू सांग मला, एक्सला काय चिटकलेले, 3 स्क्वेअर चिटकलाय. 3 कुठं, कोण आहे, त्याला लागून जे पूर्ण काय असेल ते सगळं काय आहे, 3 स्क्वेअर. तर मग एक्सचा कोएफिशियंट काय, 3 स्क्वेअर किती होते ते बी सांग. मग काय आहे कोएफिशियंट, इतक्यात सांगितलं. नंबर आहे, त्या नंबरला मी कोणत्याही फॉर्ममध्ये लिहू शकतो. बरोबर आहे. त्याला मी असं पण लिहिलं 18/2. आणि आन्सर काय 9 आहे. त्याला चेंज केलं का मी, या 9ला 56 प्रकार लिहू शकतो आपण. रूट ऑफ 81 काय आहे कोएफिशियंट, नाहीच राहणार. बरोबर आहे की नाही. ते काही पण असं मला पूर्ण आन्सर सांग. ठीक आहे. 3 स्क्वेअर लिहू का काय पण. सो बेस इज जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. सो इट ऑलवेज बी इन द फॉर्म ax प्लस by प्लस c इक्वल टू 0. जे काय असेल ते सगळं लेफ्ट साईडला शिफ्ट करायचं. पुढे शिफ्ट करायचं लेफ्ट साईडला आणि त्याच्यानंतर तिकडे साईडला काय ठेवायचं, 0. सो दिस इज द जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. इन 2 व्हेरिएबल. कसं क्रॉस चेक करायचं आहे का नाही. कॅन यू सी 2 व्हेरिएबल्स, कॅन यू सी 2 व्हेरिएबल्स एक्स आणि वाय. कॅन यू सी कोएफिशियंट्स ए बी. ठीक आहे. कॅन यू सी द कॉन्स्टंट. सगळे लेफ्ट साईडला आहे. येस. लिनियर काय म्हणायचं, व्हॉट इज द मॅक्सिमम पॉवर, व्हॉट इज द मॅक्सिमम पॉवर हिअर आहे का काही. सो इट इज अ लिनियर इक्वेशन. ठीक आहे. वेअर एक्स अँड वाय आर कॉल्ड ॲज काय ते व्हेरिएबल्स. हे काय असले पाहिजे व्हेरिएबल्स. अँड ABC आर कोएफिशियंट्स. ठीक आहे. वेअर याच्यात पण एक कंडिशन, ए आणि बी शुड नॉट बी इक्वल टू 0. हे महत्वाचं. ए आणि बीची व्हॅल्यू 0 नसली पाहिजे. का, वाय, इफ वी पुट 0 हिअर, इमॅजिन जर मी इथं काय पुट केलं याच्या जागेवर, मग 0 इंटू एक्स प्लस by प्लस c इक्वल टू 0. टेल मी व्हॉट इज 0 इंटू एक्स. नागरे व्हॉट इज 0 इंटू एक्स, 0. काय झाला तो 0 झाला. मग इथं काय लिहिणार तुम्ही, by प्लस c इक्वल टू 0. इज इट अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. इथे किती व्हेरिएबल्स दिसतात आता, ओनली 1 व्हेरिएबल. तर त्याला आपण 2 व्हेरिएबल म्हणू शकतो का. म्हणून कंडिशन काय आहे, ए आणि बी 0 नसले.